मित्रांनो, शेती करूनही उद्योजक होता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे तेलंगणातील शेतकरी श्रीकांत. हो मित्रांनो, श्रीकांतने सुरुवातीला फुलाच्या दुकानमध्ये 1000 रुपये महिन्याला पगाराने काम केलं. त्यानंतर हेच फुलाचं मार्केट समजून घेतलं, फुलाचं मार्केट कशा पद्धतीने वर्किंग करत असतं आणि केवढं मोठं हे मार्केट आहे याचा व्यवस्थित अभ्यास केला. त्यानंतर 2-3 वर्षात या मार्केटचा अभ्यास आल्यानंतर श्रीकांतने स्वतःचं फुलाचं दुकान टाकलं. त्यानंतर फुलंही स्वतःच पिकवायला लागला आणि तब्बल 70 कोटी रुपयाचा वर्षाला त्याचा आज टर्नओव्हर आहे. श्रीकांतने बँगलोरमध्ये पहिलं आपलं दुकान टाकलं. त्यानंतर आज त्याचे 20 पेक्षा जास्त फुलांचे दुकान असून 200 पेक्षा जास्त मजूर त्याच्या दुकानावर काम करतात. श्रीकांत हा त्या शेतकरी मित्रांसाठी उत्तम प्रेरणादायी उदाहरण ठरू शकतं, जे शेतकरी मित्र आज शेतीमध्ये उतरलेत आणि शेती करायला सुरुवात केलेली. तर अशा शेतकरी मित्रांनी श्रीकांतचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघायला पाहिजे. श्रीकांतला सुरुवातीला कोणकोणत्या अडचणी आल्या, कोणकोणत्या अडचणींना श्रीकांतने फेस केलं, त्यानंतर कशा पद्धतीने एवढं मोठं साम्राज्य श्रीकांतने उभं केलं. श्रीकांत उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे शेतीमधूनही आपले स्वप्न पूर्ण करता येतात आणि आपलं साम्राज्य उभं करता येतं. श्रीकांतने बँगलोरमध्ये एक फुलांचं दुकानांचं साम्राज्य उभं करून श्रीकांत अनेक लाखो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. याच श्रीकांतचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, जिद्द, मेहनत आणि योग्य दिशेने घेतलेले निर्णय असतील तर साधा शेतमजुरी उद्योग विश्वात मोठी झेप घेऊ शकतो. याचा जिवंत पुरावा म्हणजे तेलंगणातील श्रीकांत बोलापल्ली. हो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरुवात करून आज फुलशेतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा करणारा श्रीकांत अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. कधी काळी महिन्याला अवघ्या 1000 रुपये पगारावर काम करणारा हा तरुण आज वर्षाला सुमारे 70 कोटी रुपयाची उलाढाल करतो आणि करोडपती शेतकरी म्हणून ओळख मिळवतो. शेतकरी मित्रांनो, श्रीकांतचा जन्म तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील एक लहानशा गावात झाला. बालपण अत्यंत दारिद्र्यात गेले. वडील शेतकरी आणि डोक्यावर कर्जाचा भार असल्याने घरातील परिस्थिती कायम तणावपूर्ण होती. मर्यादित उत्पन्नामुळे श्रीकांत केवळ शालेय शिक्षण पूर्ण करू शकला. 10वी नंतर पुढील शिक्षण घेणे शक्य न झाल्याने कुटुंबाच्या जबाबदारीसाठी त्याला लवकर कामाला लागावे लागले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी श्रीकांत बंगळुरूला गेले. तिथे त्यांनी शेतमजुरीचे काम सुरू केले. दिवसातून अनेक तास कष्ट करूनही त्याला महिन्याला फक्त 1000 रुपये पगार मिळत होता. ही रक्कम अत्यंत कमी होती, पण परिस्थितीपुढे दुसरा पर्याय नव्हता. मात्र या काळात त्याने केवळ कामच केले नाही तर फुलशेती आणि फुलांच्या बाजारपेठेचे बारकावेही समजून घेतले. मजुरी करत असतानाच श्रीकांतच्या लक्षात आले की फुलशेतीची करिअरची मोठी संधी आहे. फुलांना कायम मागणी असून योग्य नियोजन केल्यास चांगला नफा मिळू शकतो. याच विचारातून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोणतीही आर्थिक मदत नसताना शेतकऱ्यांकडून फुले खरेदी करून ती पुढे विकण्याचा छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू केला. सन 1997 मध्ये श्रीकांतने बंगळुरूमध्ये पहिले फुलांचे दुकान उघडले. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याने हळूहळू सुमारे 10 फुलांची दुकाने सुरू केली. उत्पन्न वाढू लागले आणि बाजारपेठेतील ओळखही निर्माण झाली. याच टप्प्यावर त्याने एक मोठा निर्णय घेतला, तो स्वतःची फुलशेती सुरू करण्याचा. पारंपरिक शेतीच्या तुलनेत फुलशेती प्रति एकर गुंतवणूक जास्त असते आणि जोखीमही मोठी असते. मात्र श्रीकांतने ही जोखीम स्वीकारली. आपली बचत आणि राष्ट्रीय फल उत्पादन मंडळाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या आधारे त्याने 10 एकर जमिनीवर फुलशेती सुरुवात केली. हरितगृह आणि पॉली हाऊस तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने फुले पिकवण्याचा त्याचा भर राहिला. शेतकरी मित्रांनो, श्रीकांतने केवळ स्वतःचे आयुष्यच बदलले नाही तर समाजासाठीही मोठे योगदान दिले आहे. त्याच्या फुलशेतीमुळे परिसरातील 200हून अधिक नागरिकांना थेट रोजगार मिळतो. त्याची यशोगाथा दाखवते की आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेची समज आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेती ही समृद्धीचा मार्ग ठरू शकते. तर असा होता हा प्रवास श्रीकांतचा. 1000 पगाराहून 70 कोटीचा त्याचा हा प्रवास अत्यंत शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. शेतकरी मित्रांनो, अनेक वेळा आपण खचतो किंवा शेतीमध्ये रिस्क घ्यायला घाबरतो. परंतु जर आपण शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, त्यानंतर व्यवस्थित मार्गदर्शन, व्यवस्थित नियोजनाने कोणतीही गोष्ट केली तर त्याचा मोबदला आपल्याला चांगलाच मिळू शकतो आणि आपण शेतीमधून आपले स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकतो. श्रीकांतने दाखवून दिले की शेतीमधूनही आपण आपले स्वप्न
पूर्ण करता येतात. 70 कोटीची त्याची ही कमाई आणि बंगळुरूमध्ये असलेला हा त्याचा फुलांचा व्यवसाय, ज्याच्यात 200हून जास्त जे कामगार आहेत तर ते कामगार काम करतात आणि त्यांना रोजगार देण्याचं काम सुद्धा श्रीकांतने केलं. तर शेतकरी मित्रांनो, माझं तुम्हाला आव्हान आहे की श्रीकांत सारखे काही रिस्क घ्यायला शिका, नवनवीन नॉलेज गेन करायला शिका आणि शेतीमध्ये कशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने शेती करता येईल याच्यावर भर द्या. नक्कीच शेती तुम्हाला मोबदलाही चांगला देईल आणि त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी कमाई सुद्धा ही दिसेल. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.